हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल बियॉन्ड द ऑफिस विथ प्रियांका. जगूया कॉर्पोरेटच्या पलीकडचं आयुष्य माझ्यासोबत. आजचा दिवस खूप वेगळा होता, नेहमीसारखा बिलकुल नव्हता. आज 22 ऑगस्ट पुण्यामध्ये राहुल गांधीजी येणार होते फॉर छात्रो की गूंज. मग मी ठरवलं हा वीकेंड, एव्हरी वीकेंडला आपण एकतर सॅटर्डेला रेस्ट घेतो, संडेला कामं करतो, किंवा संडेला रेस्ट घेतो, सॅटर्डेला कामं करतो, घरची जी काही कामं असतील. पण ह्या वीकेंडला म्हटलं की नाही, आपल्याला रेस्ट घेण्यापेक्षा ह्या शिक्षण पद्धतीत गेल्या काही वर्षात खूप काय काय चालू आहे, त्या शिक्षण पद्धतीची अवस्था बघता, एज्युकेशन सिस्टीमची आपल्या अवस्था बघता म्हटलं की नाही, तिथे किती मुली येणार, किती मुली रिस्पॉन्स देणार, आपण जाऊन काय फायदा होणार का आहे ते, ह्या कसल्याही गोष्टींचा विचार मी, माझ्या बहिणीने आणि माझी बहिणी तिघींनी नाही केला. आम्ही ठरवलं की राहुल गांधी येत आहेत छात्रो की गूंजसाठी. आम्ही तिघी पण छात्र किंवा स्टुडंट नाहीये, आमचं एज्युकेशन झालंय, माहितीये तुम्हाला, मुलं वगैरे आहेत. पण तरी म्हटलं आपण की जी येणारी जनरेशन आहे त्यांच्यासाठी आपण जाऊ शकतो, त्यांना सपोर्ट म्हणून त्या गर्दीचा एक भाग होऊ शकतो. बिकॉज जेवढे जास्त लोक येतील तेवढं ते इफेक्टिव्ह होतो ना कुठला पण प्रोग्राम, की एवढे लोक आले होते, एवढ्या लोकांनी प्रतिसाद दिला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाण्याच मागचं कारण की जंतर मंतरला जे पहिल्यांदा झालं, जो काही पहिला उठाव म्हणू शकतो आपण एज्युकेशन सिस्टीमच्या साठी, तिथे काही जाता आलं नाही. आणि हे पुणे होतं, पुण्यात राहुल गांधीजी येणार होते, आपण पुण्यातच आहे. तर आपल्या उद्याच्या फ्युचरसाठी, म्हणजे मुलांच्या आपल्या, जे पण आत्ताचे जे यंग जनरेशन आहेत, 11-12 मध्ये आहेत, ग्रॅज्युएशन करतायत किंवा मास्टर्सला आहेत, किंवा जे 1st to 10th, एव्हरीथिंग, म्हणजे एज्युकेशन फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू जिथपर्यंत आपल्या मुलांचा आता नोकऱ्या भेटत नाहीयेत, सगळ्यांचाच हा विषय आहे, खूपच महत्वाचा विषय. म्हणून मग ठरवलं की नाही, आपण जायचं, कोणी येऊ न येऊ किंवा काय पुढं काय होईल आपल्याला माहित नाही, पण आपण जायचं. मग आम्ही पोचलो, माझ्या घरून निघाले मी, मला वहिनी रस्त्यात मध्ये भेटली, तिने जॉईन केलं. त्याच्यानंतर आम्ही तिथे पोचलो शिवाजीनगरला. आम्ही पोचल्यानंतर आम्हाला भूक लागली होती दोघींना पण. मग आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि पाणीपुरी खाण्यात थोडं 10 मिनिट तिथे गेले, कारण भूक तर लागली होती. मग म्हटलं चला खाऊया. आणि दिदीचा फोन आला की या पटकन, कुठे आहे तुम्ही? म्हटलं येतोय 2 मिनिट. मग ती आली, भेटली, तर तिने बघा हातच उचलला होता, किती लेट. मग ट्रॅफिक लागलं होतं आम्हाला, म्हणजे मी इथून गेले तेव्हा एकतर लवकर ऑटो भेटत नव्हती, ती बुक झाली की ते काहीतरी कॅन्सल करायचे ऑटो, त्याच्यानंतर मेट्रो, आणि मग आम्ही फायनली पोहोचलो होतो दिदीकडे. मग तिथे पोहोचल्यानंतर परत माझं सावित्रीबाई फुले ह्यांना रिप्रेझेंट करायचं असं मी ठरवलं होतं. म्हणजे तिघी पण करणार होतो ऍक्च्युली, पण काही कारणामुळे त्या दोघींचं कॅन्सल झालं आणि फक्त मी एकटीनंच ते सगळं सावित्रीबाई फुलेंसारखं बनायचं, म्हणजे त्यांच्यासारखं आपण, त्यांचं एक बाबा रिप्रेझेंटेटिव्ह किंवा त्यांना रिप्रेझेंट करायला म्हणून आपण तसं जाऊया. बिकॉज राहुल गांधीजी पुण्यात येत आहेत आणि पुणे म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. सावित्रीबाईंनीच आपल्या मुलींसाठी शिक्षणाची दारं उघडली असं म्हणतो आपण, बरोबर. त्यांच्यामुळेच आज आपण जे काही शिकलोय, जे काही झालोय, ते फक्त आणि फक्त सावित्रीबाईंच्यामुळे. म्हणून मग आम्ही म्हटलं की चला मी तरी घालते, त्या दोघींचं कॅन्सल झालं. तिथे आम्ही पोचलो, आम्हाला लेट झाला होता, पण पोचल्या मला ह्या अटायरमध्ये बघून खूप लोकांनी असं कमेंट केल्या की खूप छान, सेल्फी घेतल्या. परत जे आपले न्यूज रिपोर्टर होते त्यांनी क्वेश्चन्स विचारायला सुरुवात केले, ते क्वेश्चन्स विचारत होते. पण आम्हाला ऑलरेडी उशीर झाला होता, त्याच्यामुळे आम्हाला ते क्वेश्चन्सला आन्सर्स करत बसूया की प्रोग्राममध्ये जाऊया असं झालं होतं. बट तरी पण आम्ही मधले 2-4 न्यूजवालेंना नाही म्हटलो, आम्हाला आधी तिथे जायचं आहे असं म्हणून. हार्डली आम्हाला 4-5 न्यूज चॅनेलवाल्यांनी अप्रोच केलं. आम्ही त्यांना पटापट बोललो, जे पण मनात असेल ते बोललो, असं कुठलाही फिल्टर किंवा हे बोलूया ते बोलूया असं नाही, जे मनात आलं मनापासून बोललो आणि झालं. मग गेलो प्रोग्रामला, तर खूप मुलींनी खूप प्रचंड प्रतिसाद होता त्या प्रोग्रामला, कारण सवाल किंवा विषय होता एज्युकेशन सिस्टीम, छात्रो की गूंज. खरोखर गूंज तिथे मुलींनी केली, खूप मोठी गूंज झाली असं म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर मी घरी आले, खूप आम्हाला वेळ झाला होता रात्री, डायरेक्ट झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी मला माझ्या मैत्रिणी
मध्ये रिलेटिव्समध्ये ज्यांना पण असं कुठे मी न्यूजमध्ये दिसत होते ते लोक मला लिंक पाठवत होते, व्हिडिओ पाठवत होते आणि सांगत होते छान बोललीस. खरं सांगू का, काहीही प्री डिसायडेड प्री प्लॅन्ड असं नव्हतं की आपल्याला असं असं बोलायचं आहे मीडियासमोर, किंवा मीडिया आम्हाला विचारेल का नाही हे पण आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आम्ही जस्ट इथे आमचं हे होतं की जायचं आहे आपल्याला, तो प्रोग्राम अटेंड करायचा आहे. बट सावित्रीबाई फुले ह्यांच्या लुकमध्ये गेल्यामुळं एवढे क्वेश्चन्स विचारतील आणि आपल्याला मीडिया कव्हर करेल ह्याची मनात थोडं पण कुठे आमच्या हे नव्हतं. पण तिथे गेल्यावरती ते झालं आणि दुसऱ्या दिवशी हे सगळीकडे असं आलं. तर हे जे काही होतं ते फक्त शिक्षणासाठी एक छोटासा खारीचा वाटा म्हणून प्रयत्न केला होता आम्ही तिघींनीही तिथं जाण्याचा, आणि मला वाटतं तो थोडाफार प्रमाणात का असेना यशस्वी ठरला. कारण जो संदेश पोचतोय आता सगळ्यांपर्यंत की आम्ही कशासाठी आलो, फक्त ह्या यंग जनरेशनसाठी आलोय, एज्युकेशनचा प्रश्न आहे म्हणून आलोय, एज्युकेशनसाठी कोणीतरी बोलायला आले इथं म्हणून आलोय. असं नाही की ते राहुल गांधीजी आलेत म्हणून फक्त आलोय. उद्या कोणीही येऊ द्यात दुसऱ्या पक्षाचं किंवा कोणीही नेते येऊ द्यात जे एज्युकेशन सिस्टीमवरती बोलतील, तर त्यासाठी आम्ही नेहमी येऊ, नेहमी सपोर्ट करू. बिकॉज एज्युकेशन सिस्टीम इज द पिलर ऑफ आवर नेशन, आणि ही यंग जनरेशन आहे, ह्यांच्यामुळेच आपला भारत जो आहे तो पुढे जातो, खूप मोठा होतो. तर ह्यासाठी कधीही कितीही काय म्हणू आपण सुट्टी टाकून किंवा काही जायचं गरज पडली तर मी तर ऑलवेज तयार असणार आहे. आणि अजून म्हणजे काही लोक असं पण म्हणतील ना, तुला काय फायदा होता, किंवा तुझं यूट्यूब चॅनेल आहे किंवा तू इन्स्टावरती आहेस म्हणून गेलीस, सोशल मीडियासाठी गेलीस, किंवा पब्लिक काय बोलतो आपण ते स्टंटसाठी गेली. तर नाही, म्हणजे आता तुम्ही बघाल मी आल्यानंतर 2 दिवसांनी मी हा व्हिडिओ टाकते, ते पण ह्यासाठी टाकते की तुम्ही लोकांनी पण असं ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हा. जे पण आपल्या आजूबाजूला काही असे प्रोग्राम होतील ज्याच्यामध्ये काही एज्युकेशन रिलेटेड असेल तर आपण नक्कीच ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो आपल्या मुलांसाठी, जे पण उद्याची पिढी आहे त्यांच्यासाठी. माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी, माझ्या पेजसाठी किंवा यूट्यूबसाठी मी तिथे गेले नव्हते, बिकॉज तिथलं जास्त काही कव्हर करता आलंच नाही माझ्या मोबाईलमध्ये. हे जे काही आहे ना हे चॅनेलवाल्यांनी कव्हर केलेलं आहे. तिथला फक्त जे राहुल गांधी आल्यानंतर मी जो व्हिडिओ केला होता की असं ते तिथलं जे दाखवलं होतं ते तेवढंच माझ्या ह्याच्यात कव्हर केलं. हे जे बाकीचे दिसत आहेत ना तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे, हे सगळे मीडियावाल्यांचे आहेत. तर मैंने कोशिश की थी, मी एक छोटासा प्रयत्न एज्युकेशन सिस्टीमसाठी केला, ह्याचं समाधान मला आहे. आणि फक्त ह्यासाठी मी तिथं गेले होते. ह्याच्यातून खूप लोकांना काही अर्थ काढायचे असतील किंवा काही बोलायचं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचा हेतू जेव्हा शुद्ध आणि चांगला असतो ना, तेव्हा तुम्ही कशाची म्हणजे असं वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नसते. आणि मला तर सगळ्यांनी चांगल्याच कमेंट केल्यात, बाकी काही असा निगेटिव्ह कमेंट्स कोणीही नाही केला. उलट खूप मोटिवेट केलं, खूप म्हटले की तुम्ही चांगलं बोललात, असं पाहिजे, असंच करायला पाहिजे. तर थँक्यू सो मच टू एव्हरीवन की ज्यांनी मला व्हिडिओ पाठवले, ज्यांनी मला लिंक पाठवले, ज्यांनी मला ॲप्रिशिएट केलं. मी जे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं होतं त्याला हार्ट्स पाठवले, लाईक केलं, इन्स्टाला लाईक केलं,